महाशिवरात्रीला सर्व महिलांनी व पुरुषांनी आवर्जून पाळा हे 20 नियम. महाशिवरात्री उपवासाचे नियम. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये येणारी महाशिवरात्री आणि त्या महाशिवरात्रीच्या रात्री तुम्ही कोणते नियम पाळायचे जेणेकरून त्याचा तुम्हाला पूर्ण लाभ होईल आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. यंदा महाशिवरात्रीचे व्रत 26 फेब्रुवारी रोजी पाळले जाणार आहे. तुम्ही पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करणार असाल तर त्यापूर्वी या उपवासाचे नियम नक्की जाणून घ्या. नियमानुसार व्रत केल्यास तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळू शकतील. शिवरात्रीच्या व्रताचे नियम काय आहेत हे आता आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला या तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा ही तिथी 26 फेब्रुवारी 2025 रोजी येत आहे. त्यामुळे या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाईल. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात आणि विधीनुसार भगवान शिवप्रभूंची पूजा करतात. तुम्ही पहिल्यांदाच शिवरात्रीचा उपवास करणार असाल तर त्यापूर्वी या उपवासाचे नियम नक्की जाणून घ्या. नियमानुसार व्रत केल्यास तुम्हाला त्याचे अगणित फायदे मिळू शकतील. शिवरात्रीच्या व्रताचे नियम काय आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. त्यातील पहिला नियम, महाशिवरात्रीच्या व्रताच्या वेळी तुम्ही तुमचे केस धुवू शकता. महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी केस धुण्यास कोणतेही बंधन नाही. त्यामुळे तुम्ही स्वच्छ अंघोळ करण्यासोबतच कोणत्याही चिंतेशिवाय तुमचे केस धुवू शकता. पण जे लोक इतर कोणत्याही उपवास मध्ये केस धुणे टाळतात त्यांनी या दिवशी केस धुणे नक्कीच टाळावे. 2. शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र तोडू नये. या दिवशी बेलपत्राची पूजा केली जाते. या दिवशीच्या पूजेची तयारी 1 दिवस आधी करावी आणि 1 दिवस आधीच बेलपत्र तोडून घ्यावे. 3. महाशिवरात्रीच्या उपवासात काही लोक मीठ खातात तर काही खात नाहीत. या उपवासात मीठ खाणाऱ्यांनी फक्त सैंधव मीठ वापरावे. 4. महाशिवरात्रीच्या उपवासाचा चहा आणि कॉफीचे सेवन करता येते. चहा किंवा कॉफी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही वस्तूंचा अन्नधान्य लागू नये याची खात्री करावी. 4. कोणत्याही उपवासात गाजर खाल्ल्या जात नाही. त्यामुळे महाशिवरात्रीच्या उपवासात गाजराचा हलवा खाऊ शकत नाही. 5. महाशिवरात्रीच्या उपवासात तुम्ही घरी दूध आणि केशर आईस्क्रीम बनवू शकता, पण बाहेरून आणलेले आईस्क्रीम कधीही खाऊ नये. 6. महाशिवरात्रीच्या उपवासात तुमची मासिक पाळी आली असेल तर तुम्ही हे उपवास ठेवू शकता, परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही पूजे साहित्याला स्पर्श करू नये किंवा स्वतःहून पूजा करू नये. पण तुम्ही पूजास्थळावरून दूर बसूनही पूजेमध्ये सहभागी होऊ शकता. पण तुम्ही पहिल्यांदाच हा उपवास सुरू ठेवणार असाल तर मासिक पाळीच्या काळात हा उपवास सुरू न करणे चांगले आहे. 7. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तर देखील जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका. 8. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी आणि या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातले दुःख, संकटे नष्ट होतात. 9. व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. 10. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, काही जण फलाहार तर काही फराळ करून करतात.
आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते आपण ठरवावे. दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका. 11. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी. मनुष्य पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. 12. उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये. आपण आचरण केवळ सात्विक ठेवावे. 13. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. 14. अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे आवर्जून कपडे घालावे. बेलपत्र वाहताना नेहमी पालते अर्पण करावे. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, दही आणि मध देखील अर्पण करा. 15. बेलपत्र याची पाने सोमवारी कधीही तोडू नये व बेल पान अगोदर तोडलेले कधीही शिळे होत नाही, ते आपण धुवून वाहू शकता. 16. धोत्र्याची फुले आणि फळे, पांढरे मुकुट, फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच या दिवशी आवर्जून खवट खावे. धोत्रा, जास्वंद, मोगरा, कमळ, अपराजिता, शमी, मोहरीची पिवळी फुले, रुईची पांढरी फुले हे शिवलिंगाला शिवपिंडीला वाहू शकता. 17. पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा. तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नये. 18. शिवलिंगाला सिंदूर, कुमकुम अर्पण करू नका. 19. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. तसेच केतकीची फुले, चाफ्याची फुले ही शापित फुले टाळावीत. 20. तुटलेली पाने, बेलपत्र अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याची फुले, केतकीची फुले, निशिगंधाची फुले, नारळ पाणी, तुळशीची पाने इत्यादींचा वापर करू नये. हे शिवपूजेत निश्चित मानले जाते. अशावरील प्रकारे जर तुम्ही महाशिवरात्रीची पूजा व्यवस्थित नियम पाळून केली तर त्या व्रताचे तुम्हाला अत्यंत शुभ लाभ मिळतील. व्रताचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. वरील व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. ओम नमः शिवाय.